मला माझी छकुली हवी आहे, मला आत्ताच्या आत्ता माझी छकुली दे। कुठे कोण घेऊन गेलं सांग? तर माझी छकुली कुठे? वहिनी तुमची छकुली आहे। छकुली आहे ती? छकुली आहे? तुला तुला दिसतंय ना कोण आहे ही? ही छकुली आहे? हा सांग ना। भावली आहे ही, भावली। कुठे आहे माझी छकुली? हो कुठे आहे? छकुली पाहिजे मला, आत्ताच्या आता छकुली पाहिजे। कोण घेऊन गेलं? काय केलंस तू माझ्या छकुली बरोबर? हो कोण घेऊन गेलो? काय कुठे दिसते को? ही भावली आहे, हिचे केस बघ खोटे केस आहेत, हे डोळे बघ, डोळे दिसतात डोळे, हे बघ मिचकवते कशी डोळे। भावली आहे ही, भावली। माझी छकुली कुठे? छकुली मला माझी छकुली कुठे? ही भावली का ठेवली आहे माझी छकुली? वहिनी काय वहिनी? छकुली छकुली आई बोलवते बघ तुला। छकुली छकुली बाळा आई हाक मारते तुला। छकुली अमृताची पावली? आई ही बाहुली आहे ना? हा आई सांगा ना, ही बाहुली आहे ना? हो ही बाहुली आहे। तूच आणली होतीस ना हॉस्पिटल मधून? तू विसरलीस का? पण मला बरं वाटतंय तू बरी झालीस, तुला कळलं ही बाहुली आहे हे तुझं बाळ नाहीये, तू बरी झालीस। मला खरंच खरंच बरं वाटतंय। आई मला काही वेळ लागलाय का? माझ्या बाळात आणि या निर्जीव बाहुलीत मला फरक नाही का कळणार? हो कळणार ना, आम्हाला सगळ्यांना कळलंय, तुला का नाही कळणार? खरंच देव पावला। मी देवाला दिवा लावून येते पटकन। आई अगं ताई मला माझं बाळ हवंय। मला छकुली हवी आहे माझी, हरवली आहे कोणीतरी, तिला पळवून घेऊन गेलं। प्लीज शोधा ना प्लीज, मला माझी छकुली हवी आहे। या ताराकडे सोडून गेले होते, ती म्हणाली होती मी नीट सांभाळेन, पण कोणीतरी पळवून घेऊन गेलं तिला। मला आई मी हात जोडते प्लीज आई, प्लीज मी तुझ्या पाया पडते, प्लीज मला माझी छकुली हवी आहे, मला कुठे सापडत नाहीये। प्लीज आई प्लीज मला छकुली हवी आहे, मला आईची आठवण येते। वहिनी हे घे तुमची छकुली। मी तिला आमच्या रूम मध्ये नेलं तिला खेळवायला। मी तारा मॅडम तुम्हाला सांगितलं होतं ना वहिनींना कळवायला, तुम्ही नाही कळवलं का? हो हो वहिनी सॉरी, माझ्या डोक्यातून निघून गेलं ते, विसरले मी, सो सॉरी। नको नको रडू आई, ताय नको नको रडू, आई आली आहे ना, काही घाबरू नको। सावली काकू घेऊन गेली होती तुला, आपण तिला ना हक करूया। हा नको रडू माझं बाळ। अमृता तुझी छकुली रडतीये ना, मग तिला खोलीत घेऊन जा आणि तुम्ही दोघी जणी आराम करा। हा झोपव तिला। छकुली हळू हळू। कोणी केला हा आगाऊपणा बाहुली बदलायचा? कोणी केला? मीच बदलली। का बदललीस बाहुली? आणि तू ग तारा, तू या सगळ्यात सामील होतीस? मी नकोच म्हणत होते, पण का केलं हे सगळं? मी 1000 वेळा दोघींनाही बजावून सांगितलं होतं, अजिबात अमृताला त्रास द्यायचा नाही। तिला जर का काही झालं तर, तिला जर का या सगळ्याचा धक्का बसला असता, ती जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं असतं, तर याला जबाबदार कोण होतं? सांगा ना। पण तिलोत्तमा मॅडम, ह्या सगळ्याचा विचार करून अमृता वहिनी कधीच ह्या सगळ्यातून बाहेर नाही पडणार। परिस्थिती हाताबाहेर चालली आपल्या। आताही तुम्ही बघितलत ना, त्यांना भावलीतला फरक कळायला लागलाय। ह्याचाच अर्थ त्या फक्त एका भावलीला त्यांचा बाळ समजतायत। हे किती भयानक आहे। बस ना सावली, पास झाला तुझा आगाऊपणा। हे खरं तर सगळं तूच करून ठेवलंयस ना, आणि तूच आता शहाणपणा शिकवतेस आम्हाला।
सारंग प्लीज तुझ्या बायकोला सांग यामध्ये पडायचं नाही. एकतर तिने अक्षम्य गुन्हा केलाय. आता आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस प्लीज. आणि मी तुला शेवटचं सांगते सावली, परत जर का तुझ्यामुळे माझ्या अमृताला त्रास झाला तर गाठ माझ्याशी. मी का त्रास देईन त्यांना? मला त्यांची काळजी वाटते म्हणून मला सुद्धा या सगळ्यातून त्यांना बाहेर काढायचंय ना. सावली, तुला असं का वाटतंय की तू एकटीच ह्या गोष्टीवर विचार करतेयस? आम्ही कोणीच विचार करत नाही आहोत का? आईने पण काहीतरी विचार केला असेल ना, म्हणून तर हे पाऊल उचललं. हो, पण माझाही जीव तुटतोय वहिनींसाठी. आपल्या जवळची एखादी व्यक्ती, तिला आपण जेव्हा असं भ्रमात जगताना बघतो ना, तेव्हा त्रास होतो. त्या खचल्या आहेत आणि आपण त्यांना खोट्या जगात ठेवतोय. हे चुकीचं नाहीये का? तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दे. मी आईशी बोलेन. जर वहिनीला सत्य कळलं आणि तिने जीवाचं बरं वाईट करून घेतलं, त्याला जबाबदार कोण? कोण जबाबदारी घेणार? तू घेशील जबाबदारी? मी बोलतो आईशी. पण म्हणून कोणीच नाही घेणार का जबाबदारी? म्हणजे आपल्या भीतीपोटी आपण त्यांना सत्य कधीच नाही सांगायचं. हे पटतंय तुम्हाला? आपल्या घरात वहिनी सगळ्यात जास्त सहनशील आहेत. सगळ्यांना समजून घेतात, सगळ्यांच्या पाठीशी उभ्या राहतात. आता त्यांना सगळ्यात जास्त आपली गरज आहे. त्यांना सावरण्याची गरज आहे आणि आपण पाठ फिरवतोय. ही माणुसकी नाहीये. हे चुकीचं आहे. मला ना काहीच कळत नाहीये काय करायचंय ते. घरात एवढं सगळं अघटित घडतंय आणि कोणालाच त्याचं गांभीर्य नाहीये. आणि तुम्हाला सांगू, ह्यांचं वागणं आता विचित्रच होत चाललंय. माझी बाजू समजूनच घेत नाहीयेत. काय करतायत त्यांनाच त्यांचं माहिती. सगळ्यांना माहिती आहे की जे काही सुरू आहे ते चुकीचं आहे, पण कोणीच पुढाकार घेत नाहीये. बहिणींना या भ्रमातून काढण्याची गरज आहे, पण कोणीच काही करत नाहीये. शांत हो, तू आधी शांत हो. तेव्हा काय झालंय ना, त्या सारंगला माहिती आहे त्याच्या आईचा स्वभाव, म्हणून त्याची हिंमत होत नाहीये, म्हणून तो गप्प आहे. हे लक्षात ठेव. हो, पण त्यांनी तिलोत्तमा मॅडमच्या विरोधात जावं अशी माझी अपेक्षा नाहीये. त्यांनी फक्त एकदा माझी बाजू समजून घ्यावी एवढंच वाटतंय मला. अजून किती दिवस वहिनींना या भ्रमात जगू देणार आहोत आम्ही? त्या बाहुलीला खरं बाळ समजतायत आणि सगळं करतायत. हे किती भयानक आहे. बरं, हे जर असंच चालू राहू दिलं ना, तर त्यांना नंतर यातून बाहेर काढणं अजून कठीण होईल. तुझं 100% बरोबर आहे. म्हणजे अमृताला ह्या काल्पनिक विश्वात ठेवणं हे तिच्या भविष्याच्या दृष्टीने खरंच भयानक आहे. तिला वास्तवात आणावंच लागणार आहे. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट माझ्या लक्षात येते, या सगळ्या प्रकरणात तू एकटी लढतीस, बरोबर? मलाही तेच वाटतंय, कारण हे सुद्धा माझ्या बाजूने नाही आहेत.